कलकत्ता या ठिकाणी आपल्या कर्तव्यावर असलेल्या कर्तव्यदक्ष महिला डॉक्टरसोबत घडलेल्या अमानवीय कृत्याचा निषेध म्हणून संपूर्ण देशात एक दिवसाचा संप जाहीर करण्यात आलाय। या संपाला पाठिंबा म्हणून तुळजापूर तालुक्यातील अंदूर, नळदुर्ग, जळकोट, इटकळ आणि परिसरातील सर्व डॉक्टर्सनी एक दिवसाचा संप पुकारला आहे। खरे तर डॉक्टर हे जनतेचे प्राण वाचवण्यासाठी असतात, परंतु त्याच कर्तव्यावर आपली ड्युटी पार पाडत असताना थकलेल्या महिला डॉक्टर झोपेत असताना काही पाशवी प्रवृत्तीच्या लोकांनी त्या महिला डॉक्टरवर अमानुष अत्याचार करून खून केला। हे कृत्यच इतके भयानक होते की याची दखल घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा देखील कमी पडेल। या कृत्याचा आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करत आहोत। इथे झालेल्या स्त्री डॉक्टर हत्या आणि त्यांचा अमानुष्य गेलेला बळी याच्यावर आमचा निषेध आहे। कारण भारतामध्ये आपण जरी स्वतंत्र असलो तरी स्त्री स्वाचाराने फिरत असली तरी तिला स्वतःचं स्वातंत्र्य असलं तरी सुरक्षित नाही आहे। स्त्री डॉक्टर जरी असली ती एक स्त्री आहे, स्त्रीचा सन्मान करणं हे आपलं कार्य आहे आणि त्यासाठी ज्या नराधमाने निष्ठुर हत्या केली आहे त्यासाठी आम्ही निश्चित करतो आहे आणि कठोरात त्याला शिक्षा व्हावी यासाठी आम्ही मूकमोर्चा करत आहोत आणि जाहीर निषेधसुद्धा हॉस्पिटल बंद करून करत आहोत। स्वतंत्र होऊन 77 वर्ष झाल्यानंतर सुद्धा महिलांच्या जीवनाचा अभूतचा एवढा प्रश्न उभा राहतो आणि डॉक्टर महिलेची हत्या होते की मी धिक्कार करतो। प्रशासन आणि यंत्रणा किती कमी पडते आहे। जे लोक इतरांच्या आरोग्याची काळजी घेतात त्या महिला डॉक्टरांचा जीवन संपवण्याचा प्रयत्न 77 वर्षांतर होत असेल तर प्रशासन काय करतं आहे, यंत्रणा काय करते आहे। जेव्हा डॉक्टरच्या जीवनाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा यंत्रणा एवढी अशी सुप्त अवस्थेमध्ये काय हा सगळ्या समाजाला माझा प्रश्न आहे की डॉक्टरांनी सेवा कशी करावी, विशेषतः महिला डॉक्टरांनी सेवा कशी करावी हा मोठा प्रश्नचिन्ह आहे। हे समाजापुढे खूप मोठं आव्हान आहे। तर माझे असे एक आव्हान आहे सर्व यंत्रणेला, प्रशासनाला, सर्व खात्यांना की महिलांच्या जीवनाचा आरोग्याच्या मध्ये काम करणाऱ्या महिलांचा प्रश्न खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे। सर्वांनी मिळून याच्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे आणि अशा अमानुष घटना भविष्यात होऊ नये म्हणून सर्व स्तरामधून काळजी घेणं फार महत्त्वाची बाब वाटते। तरच महिला डॉक्टर अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा देऊ शकतील। कोलकाता येथे निवासी महिला वैद्यकीय अधिकारी आपल्या कर्तव्यावर असताना त्या ठिकाणी काही नराधमांकडून त्यांच्यावरती अमानुष पद्धतीनं बलात्कार करण्यात आला आणि तो बलात्कार इतका हिंस्त्र पद्धतीचा होता की त्या बलात्कारानंतर त्या महिला डॉक्टरांचा त्या ठिकाणी खून करण्यात आला। अतिशय निंदनीय असे हे कृत्य आहे। त्याचे पडसाद पूर्ण देशभर आज या ठिकाणी उमटत आहे आणि त्या कृत्याचा निषेध म्हणून आज सर्व डॉक्टर संघटनेकडून पूर्ण देशव्यापी एक दिवसाचा संप पुकारण्यात आला आहे आणि त्या संपाला पाठिंबा म्हणून अंदूर, नळदुर्ग, जळकोट, इटकळ परिसरातील सर्व डॉक्टर्स आणि सर्व केमिस्ट बांधव सर्व एक दिवसाचे दवाखाने बंद ठेवून या संपाला पाठिंबा देत आहेत आणि त्या अमानवी कृत्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्व डॉक्टर्स आणि केमिस्ट यांच्याकडून या ठिकाणी मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आले। आरोपीला मोठ्यात मोठी शिक्षा देऊन त्या भगिनीला योग्य न्याय मिळावा हीच त्या भगिनीसाठी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल। शासनाने आमच्या भावना तात्काळ लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर्स संघटनेकडून केली जात आहे। त्यावेळी परिसरातील असंख्य डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।